नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. आता वाजले आहेत सकाळच्या 6:45. अंगणात सकाळ सकाळ इकडं पक्षी आले तर अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतले. त्यांना तांदूळ टाकते खायला. कचरा गोळा करून घेतला सगळ्या एका जागेला. आता गुरं तिकडे रानात नेऊन बांधते आणि त्यांना भुईमुगाचं वेल टाकते खायला आणि गुरांखालची झाडूट करून घेते. गाईला म्हशीला रानात बांधलं, वेल टाकलं आणि इकडं शेळणा पण टाकलं. सकाळ सकाळ भुईमुगाचं वेल पाणी प्यायचं भरपूर. म्हणजे आता झाडलोट करून घेते. झाडलोट करून झाली. आता पोरांना आंघोळी घालते आणि मी पण आंघोळ करून घेते. पोरांचं आवरून झालं, डबं घेऊन जेवण करून आता बसची वाट बघत थांबले. ती चालू आहे स्वयंपाक करायला. लाईट नाही त्यामुळे किचनमध्ये भरपूर अंधार दिसतोय. इकडं आता मी चहा ठेवले. चहा पिऊन आता बाहेर आली. कपडे धुवायला लागली. आता कपडे आज भरपूर आहे. ते आता कपडे धुवून घेते. कपडे धुवून झाली. आज जरा जास्तीचे कपडे होते त्यामुळे उशीर लागला. इकडं पण थोडी टाकली. ती जेवण केलं आणि जेवण करून गोर पाणी धावून घेतली. पाणी भरले प्यायचं. आणि इकडं शेळ्यांची पण पाटी धुवून पाणी भरून ठेवलं. घरचं काम झालं आहे सगळं. चला आता जायचं खाली रानात. चाललं आहे आणि इकडं आज तर सकाळ सकाळच बारीक चिरचिर चालू झाली. निघालं तर खरं, नाही आवडलं तर जायचं घरी. 5 मिनटं तरी चांगली मोठी चिरचिर चालू होती. इथं आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो आणि आत्ता कुठं उघडला म्हणून चिमटायला बसलो, तोपर्यंत अजून चालू झाली बारीक. जास्त काही अंघोळ व्हायसारखी नाही त्याच्यामुळे आता सुरुवात केली रोप चिमटायला. आलाच मोठा तर परत जायचं घरी. आणि साऱ्यामध्ये ते भरपूर गवत आहे. थोड्याच वेळात चिमटलं रोप आणि आता तर चांगला पाऊस लागला आहे. कपडे चांगली सुकत आलेली भिजली. आता सगळे कपडे काढून इथं पोर्चमध्ये टाकते सुकायला. पाऊस उघडला की आलतो आम्ही आणि आता एक सारा लागला आहे. आजच्या साऱ्यामध्ये एवढं गवत आहे ना, वरिंबे सगळं गवताने नुसतं गच्च भरलं. ते जरा जास्तच गवत होतं ह्या पातीला. आणि आता इकडं पण सगळं तसंच भरलेलंच आहे सगळं. आता हे काल 4 वाजता जाताना अर्धा सारा राहिला होता, ते चिमटायचं. आता 6:30 वाजले ते आता. आणि पलीकडचा अर्धा सारा पूर्ण करून आम्ही इकडं दुसरा एक सारा धरला होता आणि ती पण लावलाच, पूर्णच केला सारा. ती पण 6:30 वाजले आता. रोज जरा लवकर जातो. आज म्हणलं उशिरापर्यंत थांबून सारा लावूनच जाऊ. रोज रोज साधे अर्धा अर्धा सारं नको वाटते. तर आता निघालोय घरी. रानात नाही ते तर मेथीची भाजी आणली, कोथिंबीर आणली. आता घरचीच भाजी आहे त्यामुळं दररोज एका टायमाला मी पण मेथीची भाजी करायची. असं पण बाजारातनं ताजी ताजी मेथीची भाजी खायला मिळत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे बिना फवारण्याची तर मिळतच नाही. त्यामुळे देवाला देवाबत्ती करून घेतली. स्वयंपाक करून झाला आहे आणि आता टी व्ही बघत बघत मेथीची भाजी घेतली निवडायला. भाजी निवडून घ्यायची आणि नंतर मग जेवण करायची. जेवायला बसले. आता जेवणामध्ये आज चपाती, भात, तोंडी लावायला मेथीची भाजी घेतली आणि भाजी, हिरवी मिरचीची, मुगाच्या डाळाची आमटी, या सगळ्यांनी जेवायला. The next day. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6 वाजलेले आहेत आणि आज तर पावसाने सकाळ सकाळ दिवस उगवायला सुरुवात केली. किचनमध्ये आली आता मी स्वयंपाक करायला. लाईट नाही, बॅटरी लावली.
आता किचन कटा सगळा स्वच्छ धुवून घेते. कुकरला तुरीची डाळ लावली शिजायला आणि सुकी भाजी करायची मेथीची. तेल टाकून जिरे आणि लसणाची फोडणी देऊन घेतली. भाजी टाकली आणि थोड्या वेळा मुगाची डाळ घातली होती भिजायला, ते पण टाकून घेतली. आता व्यवस्थित हलवून घेते. तोपर्यंत आपल्या इकडं डाळ पण शिजली तुरीची डाळाची आमटी करून घेते. मेथीची भाजी करून झाली आणि आता इकडल्या कढईमध्ये तुरीच्या डाळीच्या आमटीला पण फोडणी दिली. पाऊस थांबलाय आता आणि सूर्य चांगला उगवून वगैरे गेलेला आहे. 7 वाजले ते आता. कुकरमध्ये आणखी थोडीशी तुरीची डाळ ठेवली. पोरांना वरण भात करायचं आहे. आज मुलांना सुट्टीच आहे, त्याच्यामुळे म्हटलं दिवसभर खातील वरण भात. चपात्या करायला आता पीठ मळून घेतले. आता पीठ भिजते तोपर्यंत देवपूजा करून घेते. देवपूजा करून घेतली. चला आता चपात्या करून घेते. चपात्या करून झाल्या त्या 8 वाजले त्या. सगळा स्वयंपाक करून झालाय. आता जेवण करायची आणि जेवण करून घरचं काम आवरून घ्यायचे पटकन. आम्ही दोघेजणी बरेच दिवस झालं कांद्याचं रोप चिमटतोय, पण रोप आम्ही भरपूर टाकले आणि गवत पण आले. सुरुवातीला 3-4 सार व्हायचं चिमटून, पण आता काही उरकं नाही. रोप आता पुढं पण चालले चिमटायला, त्यामुळं आज बाया घ्यायची त्या रोप चिमटायला. 10 वाजता बाया येते ते, त्यामुळं बाया येईपर्यंत सगळी घरची कामं आवरून घ्यायची ती. 10 वाजले त्या. घरचं सगळं काम आवरलं आणि बाया पण बरोबर 10ला आल्या. सुरुवात केली बायाने चिमटायला. 6 बाया त्या आणि आम्ही दोघीजणी 8 जणी, बरोबर 4 सार सोबतच जाते ते चिमटायचं. एका साऱ्या दोघींना बसावं लागते. 12:15 वाजले त्या आणि आमच्या दोघींचा सारा लागला. बायांचं थोडं थोडं राहिलं तर लागायला. बायांनी सकाळी जेवण केली नाही ती, त्यामुळे आता बाया गेले ते जेवायला. तिकडं आंब्याच्या झाडाखाली बसून जेवते ते. आम्ही काय आता येताना सकाळी जेवण करून आलतो, त्यामुळे आम्ही काय सुट्टी केली नाही जेवायला. आम्ही आमचा सारा लावला. 3 वाजले त्या. जेवायला गेलतो आम्ही घरी. आता जेवण परत चाललोय. 2 सारं लागले तर आता 3रं सारं धरायचे. तर तिथं बायांपाशी काही जास्त शूट केलं नाही मी, कारण त्या नको म्हटल्या त्यांना घ्यायला. चला आता आमच्या पाती लावून गेलतो आम्ही जेवायला. बायांच्या पाती पण लागत आले ते. त्या लवकर जेवले होते, त्यामुळं आम्ही आता दुपारची सवय आम्हाला, त्यामुळे आता गेलतो. 4 वाजल्या. बायांची सुट्टी झाली. अर्ध्याच्या थोडंसं पुढं आले ते सारं. आता आम्ही आमचा सारं लावतो, जातो घरी. 5:30 वाजल्या त्या. आमचा राहिलेला दोघींचा अर्धा सारा लावून इकडं बायांचं पण 2 सारं लावलं. आता इथं एक अर्धा सारा राहिलं आहे आणि पलीकडं 4 सारं आहेत अजून चिमटायचं. चला आता निघालोय घरी. सहा वाजले ते आता. आता संध्याकाळचं रुटीन चालू झालं. शेळ्यांना वैरण काढायला आली. कवळे कवळे बघून काढायचं शेळ्यांना. थोडंसं मोठं आहे ते गुरांना काढायचं. पाणी लावून गुरांना वैरण टाकून घेतली. शेळ्यांच्या पण पाठीत पाणी भरलं आणि त्यांना पण टाकली वैरण पसरून. 7 वाजले ते आता. मी आता बाहेरची सगळी कामावरून किचनमध्ये आले स्वयंपाकाला. स्वयंपाक आज जास्त बनवायचा नव्हता. मामा, मी आणि 2 पोरं आदू आणि बाल्या, आम्ही 4घंच आहे जेवायला. भाऊजी, ताई, राधा कार्यक्रमाला गेली ती.
त्यामुळे सकाळी 4-5 चपात्या शिल्लक होत्या आणि मुलांना खायचं होतं पोहे. मग आमच्यासाठी पण बनवलं पोहेच. आता हेच आमचं संध्याकाळचं जेवण आहे, चपाती भाजी पोहे.